हाय हाय. आम्ही हे बघा आईस्क्रीम खायला आलो. मी आणि माझं पिल्लू ज्यूस प्यायले. माझं सोनू बघा कसं बसलाय तो. हा यम्मी आहे म्हणे. हा तुम्ही पण बघा. हा ज्यूस पिल्यावर यम्मी असते. आणि हे बघा आता नको म्हणाले तो. हां त्याचं झालं पिऊन. आणि ह्यो सुटला पिल्लू माझा. आणि आम्ही दवाखान्याला आलेलो. तसंच आईस्क्रीम पार्लरला आलो आणि ज्यूस प्यायचं मूड आला. तर समज बघूया म्हटलं थंडीमध्ये ज्यूस पिलं तर कसं होतं आहे, म्हणून आम्ही ज्यूस प्यायला आलो आईस्क्रीम पार्लरला. आणि हे बघा माझं पिल्लू आता ज्यूस पिला नाही आहे. आता उरलेला ज्यूस मला खाली करायचं लागणार. मी आणि तो हा पाप्पे आले नाही म्हणे, तो पीत नाही आहे, त्याचं बस झालेला आहे. आणि तुम्ही सगळे थंडीच्या दिवसात कोल्ड्रिंक खाल्ला तर मस्त मजा येते. कशाला मिळते, बाहेर पण कोट आत पण कोट ठीक आहे नाही. त्याच्यासाठी आम्ही कोल्ड्रिंक प्यायला आलो. म्हणजे बघूया म्हटलं ट्राय करूया. आईस्क्रीम पिलं कोल्ड्रिंक पिलं तर कसं होतं आहे, त्याच्यासाठी ट्राय करायला आलो. सोनू घे दर हाय कर. हाय तुम्ही पण या हा आईस्क्रीम पार्लरला. येस सोनू. आणि काय सांगायचं म्हणजे मस्त मजा वाटली कोल्ड्रिंक पिता पिता. बाहेरनं पण थंडी मस्त आणि आतनं पण थंड घाट. बाय. पुढच्या ब्लॉगसाठी तुमच्याशी भेटू. हे बघा आम्ही मार्केटिंग करत सुटलेलोच होतो. बस स्टँडला आलो आहे आता. आणि इथं अधिवेशनसाठी इकडं तिकडं पोलीस तर लई थांबलेला आहे. त्यांची ड्युटी तर करणारच आहे. अधिवेशन चालू आहे ना आता बेळगावला, म्हणून त्याच्यासाठी इथं पोलीस तर भरपूर आहेत. आणि हे बघा ट्रॉफिक पण तेवढंच फुल आहे. आणि आम्ही चाललो आहे आता बस स्टँडला. ते बघा आम्ही दोघेही थांबलो आहे बस स्टँडला. आम्हाला पाहिजे असलेली बस जाईना, कुठली तर बस जायले तर आम्ही थांबलो आमच्या बसला वाट बघत लय उशीर झाला. बस तर जायले. आमचं छोटू सांगाले जायले दुसरी बस सगळे गावाला जायची, तर आमची बस अजून येईना. हे बघा गेली रिक्षा. आणि हे लखाना बस. आम्हाला बस तर गावी ना कुठली बस. आमची छोटू बघायला वाट बघत थांबली.